मी सौ रजनी अमोल सुतार। मी प्रशांतदादांना भरपूर मतांनी मत द्या। आजपर्यंत आपला इतिहास आहे, आपल्या गावात कधी जातीभेद केला गेला नाही आहे। तुम्ही जातीभेद न करता आपल्या लाडक्या बहिणींसाठी वर बीजेपीनं काय केले हे पाहून त्यांना योग्य मार्गदर्शन करा। आणि प्रत्येक घराघरात बीजेपी जाऊन पोहोचलेला आहे। ज्या 1500 रुपयाची किंमत विरोधी पक्षातले म्हणतात की 1500 रुपये काय येते, त्यात आपलं राशन पाणी भागते काय? पण बीजेपीनं राशन पाणीच फ्रीमध्ये दिलेलं आहे आपल्याला। आणि सत्तेवर गादीवर बसणाऱ्यांना 1500ची किंमत कळत नाही, पण रोजंदारीवर जी स्त्री रानात राबायला जाते त्या 1500ची किंमत तिला चांगलीच माहिती आहे। आणि 1500मध्ये काय चालतंय, मुलांना शिक्षणासाठी मदत होत्या, भरपूर आपली कामं होत्यात, औषध पाणी आपल्याला फ्रीमध्ये ठेवल्या। अनेक सरकारने बीजेपीने शासना भरपूर राबवलेले आहेत, मोठमोठे ऑपरेशन्स मोफत केलेले आहेत। तसेच भरपूर लाभ आपल्या कवटेगुलन गावाला पण त्यांनी देण्याचा आवर्जून प्रयत्न केलेला आहे आणि करत राहतील आणि त्यांनी देतील असे आश्वासन देतो। आणि कवटेगुलन ते नरसिंहवाडी 7 बस आहेत, त्यातील 2 बस फक्त गावातून द्यावेत। ही प्रत्येक मी एक बचत गटाचे अध्यक्ष आहे आणि प्रत्येक बचत गटाने मला येऊन सांगितले की दादा तुम्ही आमच्यातर्फे सगळेजण त्यांना सांगा म्हणून सांगितलेलं आहे। 7 बसमधल्या 2 बस आम्हाला द्या। आम्ही त्याच्यासाठी आदिओवरच्या उमेदवारांना सगळ्यांना तक्रारी महिलांनी केलेल्या आहेत, पण अजून आम्हाला बसची सोय झालेली नाही आहे, तेवढी दादानी करून द्यावी। आणि दादाला भरपूर मतांनी विजयी करा आणि गुलाल शेवटी आपलाच होणार आहे हे माहीतच आहे। आणि प्रत्येक महिलेनं लाडक्या बहीण योजनेसाठी पुरतं नव्हे तर आपल्या गावाचा विकास व्हावा यासाठी प्रशांतदादा शापुरे यांना प्रचंड मतांनी विजयी करा आणि त्यांना साथ द्यावी। आणि तरुण वर्गाने तर प्रशांतदादांच्या सहकार्यानेच पुढे जावे असं मला वाटतं।